नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे अमोल्य आणि पारितोष बाळाला घेऊन घरी जायला निघालेले असतात. तेव्हा बाळ खूपच जास्त रडत असतं. तेव्हा पारितोष म्हणत असतो, "ओ बाळा, काय झालं? का रडतोयस तू इतका?" त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण ते बाळ अमोलीकडे शांत राहतच नसतं. त्याचबरोबर इथे अमोली आता शांत शांत असते. तेव्हा पारितोष म्हणतो, "अमोली, काय झालं? तू काय इतकी शांत बसली आहेस? आपण घरी आलो तरीसुद्धा तू एक शब्दसुद्धा बोललेली नाही आहेस." तेव्हा अमोली म्हणत असते की "पारितोष, मी भूमीची अवस्था समजू शकते, पण हे बघ, बाळाचं सुख माझ्यासुद्धा नशिबात नव्हतं ना, पण नशिबाने मला बाळाचं सुख दिलंय. त्याच्यामुळे मला माझ्या बाळाला स्वतःपासून अजिबात दूर करायचं नाही आहे," असं अमोली म्हणते. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, भूमी आता रडत-कुढत बसलेली असते आणि तेव्हाच तिथे रागिनी आणि आकाश भूमीसाठी जेवणाचं ताट घेऊन येतात. तेव्हा इथे भूमीला रडताना बघून रागिनीला खूपच जास्त आनंद होतो. रागिनी म्हणत असते की "चला, आता जरी बाळाचं सत्य भूमीला आकाशने सांगितलं असलं तरीसुद्धा भूमी या दुःखाच्या कोशातून अजूनही बाहेर पडलेली नाही आहे आणि मी तिला या दुःखाच्या कोशातून कधीही बाहेर पडूसुद्धा देणार नाही आहे." तेव्हा इथे रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की एकदा का भूमी दुःखाच्या कोशामध्ये अशीच राहिली ना, की आकाशचं दुर्लक्ष ऑफिसकडून होईल आणि सगळं लक्ष त्याचं भूमीकडे येईल. आणि मग एकदा का आकाशचं लक्ष ऑफिसकडून दूर झालं, की ऑफिसची सत्ता पूर्वीप्रमाणे मी सगळी माझ्या अशी हातात घेईन. कारण पैसा आणि सत्ता दोन्हीही असेल ना, तर इथे कामं करणंसुद्धा सोपं जातं आणि त्याचबरोबर सगळ्यांना धडासुद्धा शिकवेन. आणि इथे रागिनी म्हणत असते की एकदा का ऑफिसचा ताबा माझ्या हातात आला, की हवी तेवढी मोठी रक्कम त्या सिस्टरच्या तोंडावरती फेकून मारेन आणि त्या नर्सला हवे तेवढे पैसे दिले, की ती सारखा मला फोन करणार नाही. नाहीतर मी गोत्यात येऊ शकते, असं रागिनी म्हणते. तेव्हा इथे आकाशला रागिनी म्हणत असते, की "हे बघ आकाश, भूमी अजून दुःखाच्या कोशातून बाहेर पडलेली नाही आहे. तिला सगळ्यात जास्त तुझ्या प्रेमाची गरज आहे. तेव्हा तू ऑफिसकडे जास्त आता लक्ष देऊ नकोस. तू भूमीकडे जास्तीत जास्त लक्ष दे. ऑफिसकडे लक्ष द्यायला राजाराम आहेत ना. तू भूमीची काळजी घे. तिला जास्तीत जास्त वेळ दे आणि तिला लवकर बरं कर." तेव्हा आकाश म्हणतो, "हो आत्या, मला तेच करायचं आहे. आता मी भूमीकडे जास्त लक्ष देणार आहे आणि भूमीची अवस्था अशी असताना माझं ऑफिसकडे लक्ष कसं लागेल? त्याच्यामुळे राजाराम काका आहे ना आणि त्याचबरोबर अथर्वसुद्धा आहे. मी आता भूमीकडे जास्त लक्ष देणार आहे. तिला या दुःखातून बाहेर काढताना मला तिच्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत आणि त्यासाठी मला घरीच थांबावं लागणार आहे," असं आकाश म्हणतो. तेव्हा इथे रागिनी म्हणते की "चला, मला सुद्धा तेच हवं आहे. एकदा का आकाश भूमीमध्ये गुंतून घरीच राहिला, की ऑफिसचा ताबा घेणं माझ्यासाठी सोपं होईल आणि ऑफिसमधून जास्त रक्कम गायब करणंसुद्धा माझ्यासाठी सोपं होईल." आणि हे सगळे पैसे प्रेक्षकांनो रागिनीला त्या नर्सला द्यायचे असतात, कारण तिचं तोंड बंद करायचं असतं म्हणून. त्याचबरोबर इथे आता आकाश येतो आणि भूमीला म्हणत असतो की "भूमी, प्लीज हे बघ, जे काही आहे सत्य ते आपल्याला स्वीकारायला हवं. आता प्लीज तू या दुःखातून बाहेर ये ना. हे बघ, तुलासुद्धा दुःख झालं आणि मलासुद्धा. पण आता आपल्याला स्वतःला सावरलं पाहिजे ना." तेव्हा इथे भूमी म्हणत असते की "हो आकाश, मी प्रयत्न करते, पण मला थोडा तरी वेळ लागेल ना रे." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "मला माहिती आहे, पण आता हे बघ, आता एवढं दुःख करणं चांगली गोष्ट नाही आहे. हे बघ, मी तुझ्यासाठी जेवायला आणले, जेवून घे बरं." तेव्हा भूमी म्हणते, "नाही नको आकाश, मला भूक नाही आहे." आणि त्याचबरोबर इथे आता बाळ खूप जास्त रडत असतं. पारितोष त्याला गप्प करत असतो. तेव्हा तिथे अमोली येते आणि म्हणत असते की "हे बघ पारितोष, थांब इथे. मी आहे ना बाळाची दृष्ट काढते. भूमीच्या इथून बाळ आल्यापासून बाळ रडायचं थांबतच नाही आहे. मला असं वाटतंय आपल्या बाळाला त्या भूमीची आहे ना दृष्ट लागली." तेव्हा इथे पारितोषला हे सगळं ऐकून थोडंफार वाईटसुद्धा वाटत असतं. तेव्हा तो म्हणतो, "अमोली, अगं काय बोलतेस तू हे? आपल्या बाळाला का बरं दृष्ट लागेल भूमीची? आणि हे बघ, दृष्ट आहे ना चांगल्या माणसांची नाही लागत, वाईट माणसांची लागते. आणि भूमी खरंच खूप चांगली आहे. हे बघ, ती मला घरातल्यांसारखी आहे गं. आम्ही दोघेजणं चांगले मित्र आहोत. त्याच्यामुळे तू पुन्हा भूमीबद्दल असं काही बोलू नकोस." तेव्हा अमोली म्हणते, "हे बघ, तरीसुद्धा आहे ना, ज्या माणसांचं दुःख खूप मोठं असतं ना, आता बघ ना भूमीचं दुःख खूप मोठं आहे आणि
आणि तिचं बाळ निघून गेले. आपल्या बाळाला बघितल्या ती कशी बाळाला घेऊन निघून गेली बघितलंस ना तू. तेव्हा मला असं वाटतंय की त्या घरातून आल्यापासून आपल्या बाळाला दृष्ट लागली आणि म्हणूनच ते इतकं रडतंय. मी आले, ही दृष्ट मी चांगली जाळून आले तव्यावरती, असं अमोली म्हणते. आणि लगेच प्रेक्षकांनो तिथून आता ती दृष्ट जाळण्यासाठी जाते. तेव्हा पारितोषला असं वाटत असतं की अमोलीसुद्धा जरा ओव्हर पॉझिटिव्ह झालेली आहे आपल्या बाळाविषयी, आणि प्रत्येक आई आपल्या बाळासाठी पॉझिटिव्ह असतेच. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे भूमी म्हणत असते की आकाश, म्हणजे बघ ना, ते बाळ इथे आलं होतं तेव्हा ते बाळ आहे ना, मला माझंच वाटलं रे. म्हणजे ते माझ्या हातात आलं काय, आणि बघितलंच ते रडायचं सुद्धा गप्प झालं. मला ना त्या बाळाला बघावंसं वाटते. एकदा मी व्हिडिओ कॉल करू का पारितोषला? मी एकदा त्या बाळाला बघू का? मला खूप इच्छा झाली रे. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही भूमी, हे बघ ह्या वेळेला व्हिडिओ कॉल करू नकोस, आणि त्या लोकांनासुद्धा ही गोष्ट नाही आवडणार. तेव्हा आता नको व्हिडिओ कॉल करूस. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश फक्त एकदा करते ना, मला फक्त त्या बाळाला बघायचं आहे रे, प्लीज करते ना. आणि ती हट्ट करत असते. तेव्हा इथे आकाश तिला ओरडतो आणि म्हणतो, भूमी प्लीज शांत हो ना, नको व्हिडिओ कॉल करू, त्या लोकांना ते नाही आवडणार. आणि हे बघ, प्रत्येक आई आपल्या बाळासाठी ओव्हर पॉझिटिव्ह असते की नाही, त्याच्यामुळे जर तू फोन केलास आणि अमोलीला ते नाही आवडलं तर, आणि ते बाळ त्यांचं आहे, आपलं नाही आहे ते बाळ. तू सुद्धा हे समजून घे ना. ही गोष्ट मी तुला का सांगितली की आपलं बाळ गेले, कारण तू ती सत्य परिस्थिती स्वीकारायला हवी. तू त्या एकदम खोट्या आयुष्यामध्ये नाही जगायला पाहिजे, म्हणून मी तुला सांगितलं ना, तर तू तेच करतेस. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश प्लीज मला एकदा व्हिडिओ कॉल करू दे आणि त्या बाळाला बघू दे. मी पुन्हा हट्ट नाही करणार, प्लीज एकदा. आणि इथे आकाश नको म्हणत असताना सुद्धा लगेचच भूमी बाळासाठी व्हिडिओ कॉल करते. पारितोषसुद्धा इकडे फोन उचलत असतो, आणि फोन उचलताना तो बघतो तर काय, भूमीचा व्हिडिओ कॉल. तेव्हा त्याला माहिती असतं की अमोलीला ही गोष्ट आवडणार नाही आहे, पण तरीसुद्धा तो काय करतो प्रेक्षकांनो, फोन चालू करतो आणि बेडवरती ठेवतो, म्हणजे जेणेकरून बाळाचा आवाज आणि बाळ काय करते ते तिला दिसावं. तेव्हा इथे तो फोन चालू करून बेडवरती ठेवतो, कारण का हातामध्ये घेतला तर इथे अमोली बघू शकते आणि तिला राग येऊ शकतो. तेव्हा इकडे भूमीला त्याला नाराजसुद्धा करायचं नसतं, आणि त्यामुळे तो फोन उचलतो आणि बाजूला ठेवून देतो. तेव्हा इथे भूमी आता ऐकते, बाळ खूप रडत असतं. बाळाच्या रडाचा आवाज ऐकू आल्यानंतर इथे भूमीला वाईट वाटतं. तेवढ्यातच तिथे अमोली येते आणि म्हणते, ओ माझ्या बाळाला काय झालं, ओ शांत हो, किती रडते ना आपलं बाळ. आणि तेवढ्यातच तिथे आता अमोलीचा आवाज ऐकल्यानंतर लगेचच आकाश फोन कट करतो, कारण आकाशने बघितलेलं असतं ज्या वेळेला भूमी बाळाला घेऊन जाते तेव्हा इथे अमोलीसुद्धा किती रेसलेस झालेली असते, तिलासुद्धा किती वाईट वाटलेलं असतं. आणि त्यानंतर इथे अजून तिचे काही गैरसमज व्हायला नको, अमोली किंवा पारितोष भूमीला काही बोलायला नको, म्हणून इथे आकाश फोन कट करतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश काय झालं, का तू फोन कट केलास? अरे तू बघितलंस ना, बाळ किती रडत होतं ते बाळ, मला बघायचं आहे ना त्याला. तेव्हा मी पुन्हा एकदा व्हिडिओ कॉल करते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी प्लीज शांत हो ना, तू का सारखा व्हिडिओ कॉल करतेस? हे बघ, ते बाळ त्यांचं आहे, आपलं नाही आहे. त्याच्यामुळे आपलं बाळ असल्यासारखं सारखं फोन करणं हे चुकीचं आहे, आणि कुठल्याही आईवडिलांना नाही आवडणार. आणि आता बघ किती वाजलेस, अगं रात्रीचे 11 वाजलेत, आणि ह्या वेळेला तू सारखा फोन करणार, त्या लोकांना राग येईल या गोष्टीचा, त्यांनासुद्धा नाही आवडणार आहे. भूमी असं नको करूस गं. तेव्हा भूमी म्हणते, आकाश असं का बोलतोयस तू, मला फक्त त्या बाळाला एकदा बघायचं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे बघ तू माझं नाही ऐकणार आहेस का, तुला ही सत्य परिस्थिती आता स्वीकारावी लागेल. ते आपलं बाळ नाही आहे, ते पारितोष आणि त्या अमोलीचं बाळ आहे. आणि तसंही भूमी तू बरी झालीस ना, तुला बरं वाटेल ना, तेव्हा आपण त्या बाळाला बघण्यासाठी रोज जाऊ, हवं तर रोज तू त्या बाळाबरोबर खेळायला जा, पण अशा परिस्थितीमध्ये नाही, अशा परिस्थितीत नको. तुझी त्या बाळाबरोबर खूप जास्त अटॅचमेंट झालेली त्या लोकांना नाही आवडणार आहे, आणि हे खरं आहे की नाही. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ही गोष्ट आपल्यालासुद्धा नसते आवडली, त्याच्यामुळे आपण त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. त्यांना जर नाही आवडत आहे, नाही पटत आहे, तर आपण ती गोष्ट नाही केली पाहिजे, असं मला तरी वाटतं. तेव्हा इकडे आता आकाशने तिला समजावून सांगितलेलं असतं, आणि तो म्हणतो, भूमी आता तू खाऊन घ्या, आणि तू जर काही नाही खाल्लंस ना, तर मी पण जेवणार नाही आहे, मी सुद्धा उपाशी झोपतो, चालेल का तुला? तेव्हा इथे भूमी आता शांत होते, लगेचच डोळे पुसताना म्हणते, ठीक आहे, मी आता जेवते, पण तुलासुद्धा माझ्याबरोबर जेवावं लागेल. आणि इथे आकाश तिला आता एक घास भरवतो, तो घास ती लगेचच आता आकाशसाठी खाते.
तर इथे भूमीचं आकाशवरती किती प्रेम आहे प्रेक्षकांनो आपण बघितलं आहे आणि त्यामुळेच इथे आकाशचं भूमी सगळं ऐकते. पण इथे बाळाच्या बाबतीतच ती आता हट्ट करायला लागली आहे, कारण का तिला असं वाटतं ते बाळ तिचं आहे आणि तिने ते बाळ घेतलं, तिने गप्प केलं म्हणजे ते गप्प होतं असा तिचा आता समज झाला आणि तो अगदी योग्य आहे. त्याचबरोबर इथे आता आकाश अथर्वला म्हणत असतो की अथर्व हे बघ, भूमीची अवस्था काय आहे तुला बरोबर माहिती आहे. त्याच्यामुळे भूमीला या अवस्थेमध्ये मी सोडून ऑफिसला येऊ शकत नाही आहे आणि आज आपली महत्त्वाची मीटिंग आहे क्लायंटबरोबर. हे बघ, आपल्या मीटिंग त्यांच्याबरोबर झालेल्या आहेत. पण आजची मीटिंग आहे ना, ती खूपच जास्त महत्त्वाची असणार आहे, कारण ही शेवटची मीटिंग होणार आहे. त्यानंतर आपल्याला हे डील मिळायलाच हवं. हे बघ, आज मी ऑफिसला आलो असतो मीटिंगसाठी, पण भूमीची अवस्था तुला माहिती आहे ना किती नाजूक आहे. ती खूपच जास्त हट्ट करायला लागली. त्याच्यामुळे मला तिच्याबरोबर थांबून तिला लवकरात लवकर या दुःखाच्या कोशातून बाहेर काढायचं आहे आणि म्हणूनच या मीटिंगसाठी मी तुला पाठवतोय. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. ही मीटिंग तू आता व्यवस्थित केल्यानंतर हे डील क्रॅक झालंच पाहिजे. तू करशील ना? तेव्हा अथर्व म्हणतो की आकाश, तू अजिबात काळजी करू नकोस. तू माझ्यावरती विश्वास टाकलायस ना, मग तू माझ्यावरती विश्वास टाकलायस ना, तर मी व्यवस्थितच सगळं काही करणार आणि थँक्यू सो मच तू मला एवढी मोठी संधी दिलीस त्याबद्दल. आकाश म्हणतो, ती संधी मी तुला देणारच होतो आणि ती वेळ आता आली आहे असं समज. मला आता घरी राहून भूमीची काळजी घ्यायची आहे. पण अथर्व, ऑफिसमध्ये गेल्यानंतर तू आत्तापासूनच ही फाईल व्यवस्थित वाचायला सुरुवात कर. या फाईलमध्ये प्रेझेंटेशनचे सगळे मुद्दे आहेत आणि आपल्या डीलबद्दलसुद्धा सगळी माहिती आहे. तू व्यवस्थित वाचून घे आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतरसुद्धा एकदा लक्ष टाक आणि मग प्रेझेंटेशनसाठी तू उभा राहा. ते लोक आता प्रेझेंटेशनसाठी येणारच आहेत, कारण महत्त्वाची मीटिंग आहे आणि ही मीटिंग झाल्यानंतर डील क्रॅक झाली पाहिजे असंच काम तुला करायचं आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, तू नको काळजी करू. तेव्हा इथे आकाशने अथर्वच्या हातामध्ये ती फाईल दिलेली असते. ती रागिनीने बघितलेली असते. रागिनी म्हणत असते की अच्छा, म्हणजे अथर्वला प्रेझेंटेशन द्यायला सांगितलेलं आहे. तेव्हा रागिनी म्हणते, काही झालं ना तरीसुद्धा हे प्रेझेंटेशन अथर्वने नाही केलं पाहिजे आणि त्यासाठी तिने एक प्लॅन केलेला असतो. कारण तिला आता ऑफिसची सत्ता तिच्या हातामध्ये हवी आहे, कारण तिला खूप जास्त पैशांचा इथे गफला करायचा आहे. कारण ते पैसे तिला द्यायचे आहेत त्या नर्स आणि वॉर्डबॉयला, कारण त्यांची तोंडं तिला कायमची बंद करायची आहेत हवे तेवढे पैसे देऊन. आणि त्यामुळे इथे आता अथर्वचं प्रेझेंटेशन खराब करून तिला ते प्रेझेंटेशन करायचं असतं आणि त्यामुळे इथे सगळ्यांचा विश्वास तिच्यावरती बसेल आणि मग सगळेजण मिळून तिला ऑफिसचा ताबा देतील असा तिचा गैरसमज झालेला असतो. आणि म्हणूनच ती इथे काचेचा ग्लास घेते आणि मुद्दामून खाली पाडते आणि फोडते. तेव्हा अथर्व म्हणतो, आई काय झालं गं, तुला लागलं तर नाही ना? आणि हातातली फाईल तो डायनिंग टेबलवरती ठेवून देतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, काय माहिती रे, हातातून ग्लास खाली कसा पडला मला कळलंच नाही. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की थांब, मी हे सगळं उचलतो. तेव्हा रागिनी म्हणते, नाही नको, तू नको उचलू हे सगळं. एक काम कर, जा घरातून झाडू घेऊन ये किचनमधून, मी हे सगळं जरा भरून काढते. आणि अथर्व जेव्हा झाडू आणायला जातो तेवढ्यातच प्रेक्षकांनो रागीने अथर्वच्या हातामध्ये जी फाईल असते, जी इथे प्रेझेंटेशनसाठी आकाशने दिलेली असते, ती फाईल तो चुकून आता इथे डायनिंग टेबलवरती ठेवतो आणि तशाच पद्धतीची सेम फाईल खाली असते. तेव्हा रागिनी जाते आणि डायनिंग टेबलवरती अथर्वने ठेवलेली फाईल ही खाली ठेवते आणि ती खाली असलेली फाईल ही डायनिंग टेबलवरती ठेवते, जेणेकरून अथर्वचं प्रेझेंटेशन खराब व्हावं म्हणून. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता रागिनीने पुन्हा आपले डावपेच खेळायला सुरुवात केलेली असते आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या मुलाला सुद्धा तिने सोडलेलं नसतं. त्याचबरोबर इथे पारितोष थोडा डिस्टर्ब असतो. पारितोष आपलं काम करत असतो, पण तो शांत शांत असतो. तेव्हा अमोली म्हणत असते, पारितोष काय झालं? आणि ती पारितोषला विचारते की काय झालं, एवढा अस्वस्थ का दिसतोयस, डिस्टर्ब आहेस तू, काय चाललंय डोक्यात सांग ना. तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो, काल भूमीने व्हिडिओ कॉल केला होता बाळाला बघण्यासाठी, पण बाळाला घेतलं होतं तेव्हा मला उचलता आला नाही. तेव्हा इथे अमोली म्हणत असते, हे बघ तू बघितलंस ना, म्हणजे तिने व्हिडिओ कॉलसुद्धा केला होता. मला माहिती आहे तिचं दुःख खूप मोठं आहे, पण मला असं वाटतं पारितोष की तिचं बाळाबरोबर अटॅचमेंट होणं हे जास्त चांगली गोष्ट नाही आहे. ते आपलं बाळ आहे आणि त्याच्यामध्ये देवाने हे सुख माझ्या नशिबामध्ये घातले, काहीतरी विचार करूनच मला हे सुख दिलं असेल आणि म्हणूनच मला आता ह्या आनंदाला कुणालाही गाळबोट लावू द्यायचं नाही आहे. भूमिका आपली वैरी नाही आहे, माझी दुश्मन नाही आहे ती. माझं आणि तिचं काही वैर असू सुद्धा शकत नाही. पण कसं आहे ना, हे बाळ माझं आहे
आणि पारितोष आपल्या बाळाबरोबर कुणी एवढी अटॅचमेंट केलेली मला नाही चालणार आहे. हे बघ, बाळासाठी आहे ना कुठली आई खूपच जास्त पॉझिटिव्ह असते आणि काय माहिती पुढे जाऊन आपण जर आता तिला फोटो पाठवले किंवा तिला व्हिडिओ कॉल केले, बाळाला दाखवलं, तिची अटॅचमेंट वाढली आणि मग ती ओव्हर पॉझिटिव्ह झाली तर आपण काय करणार आहोत? तू बघितलंस ना, आपण जेव्हा तिथे गेलो होतो, तेव्हा तिने बाळाला घेऊन ती कशी लगेच आतमध्ये निघून गेली. तेव्हा मला एवढंच सांगायचं आहे तुला पारितोष, की या गोष्टीला आपण तरी खत पाणी घालायला नको. म्हणजे आपल्याशी जे काही बोलायचं आहे ते बोलू दे, पण बाळापर्यंत मी कुणालाही येऊ देणार नाही आहे. आणि तू सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेव, हे आपलं बाळ आहे. त्याच्यामुळे भूमीने आपल्या बाळाबरोबर इतकी अटॅचमेंट करणं हे मला योग्य वाटत नाही आणि हे भूमीला सुद्धा कळायला हवं. भूमीला ही सत्याची जाणीव झालीच पाहिजे असं मला वाटतं. आणि हे बघ पारितोष, मी तुला आत्ताच सांगते, भूमीशी माझं काही वैर नाही आहे. पण बाळासाठी जर भूमी अशी पॉझिटिव्ह व्हायला लागली तर मला ती गोष्टसुद्धा अजिबात आवडणार नाही आहे, असं आता स्पष्टपणे इथे अमोलीने सांगितलेलं असतं. कारण तिला माहिती आहे, एक आई आपल्या बाळासाठी किती पॉझिटिव्ह असते आणि इथे भूमीने तिचं बाळ गमावले आणि आपलं बाळ बघितल्यानंतर तिला आता तिचं बाळ आपल्या बाळमध्ये दिसायला लागले. त्याच्यामुळे आपण आपल्या बाळापासून तिला दूरच ठेवूया. मला ही गोष्ट आवडणार नाही. तिने तिच्या घरी जे काही केलं, ते जर तिने पुन्हा आता केलं ना, तर मला ते आवडणार नाही आहे. कळलं तुला? तेव्हा इथे पारितोषला सुद्धा तिचं म्हणणं पटत असतं, पण भूमीचा विचार करता त्याला ती गोष्ट जरा अवघडसुद्धा जात असते. तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो, की तू जे काही बोलतेस ते बरोबरसुद्धा आहे. पण अगं भूमी खरंच खूप चांगली मुलगी आहे. तिला जे काही वाटतंय ना बाळाबरोबर, त्या चुकीचं आहे असं मलासुद्धा वाटत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता बाळाला ज्या पद्धतीने घेतलेलं असतं भूमीने आणि ज्या पद्धतीने ते बाळ तिच्याकडे शांत झालेलं असतं, त्या सगळ्या घटना आता भूमीला आठवत असतात. भूमीला असं वाटत असतं, की ते जणू काही माझंच बाळ आहे आणि मी माझ्याच बाळाला उचलून घेतलं होतं. त्यानंतर इथे आता भूमी व्हिडिओ कॉल करत असते पारितोषला, कारण तिला बाळाचे फोटोज हवे असतात. तेव्हा इकडे आकाश येतो आणि म्हणतो, भूमी कुणाला फोन करतेस तू? तेव्हा भूमी म्हणते, आकाश मी पारितोषला व्हिडिओ कॉल करत होते. मला बाळाला बघायचं आहे रे. मला एकदा फक्त बाळाला बघायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, अजिबात भूमी तू फोन करणार नाही आहेस का? तेव्हा भूमी म्हणते, का? पण आकाश काल तू म्हणालास की 11 वाजलेत, खूप उशीर झाला आहे, ते लोकं झोपले असतील, बाळाला झोपवत असतील, त्याच्यामुळे एवढं रात्री डिस्टर्ब करू नकोस. मी नाही केलं ना. पण आता तर सकाळ झाली, मी एकदा फक्त पारितोषला फोन करते ना आणि सांगते की एक फोटो पाठव बाळाचा, मला बघायचं आहे. एकच फोटो पाठवायला सांगते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी प्लीज शांत हो ना, प्लीज ऐकून घे. का तू इतका हट्ट करतेस? हे बघ, तू व्हिडिओ कॉल करू नकोस, त्या लोकांना ते नाही आवडणार. हे बघ, तू फोन करणार नाही आहेस, मी तुला आत्ताच सांगतोय. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश बरं ठीक आहे, मी व्हिडिओ कॉल करत नाही, मी त्याला एक मेसेज करते की मला बाळाचा एक फोटो फक्त पाठव, मला बाळाचा एक फोटो बघायचा आहे बस. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी नको ना हट्ट करू. का हट्ट करतेस तू? हे बघ, हे सत्य मी तुला का सांगितलं होतं, कारण तुला खरं काय आहे ना ते कळायला पाहिजे. सत्य परिस्थिती आपण दोघांनी स्वीकारली पाहिजे. दुःख आहे माहिती आहे, पण आपलं दुःख आपण दुसऱ्याला त्रास देण्यासाठी वापरायचं नाही. हे बघ, तुला वाईट वाटले, तुला दुःख झालंय म्हणून तू पारितोष आणि अमोली यांना त्रास देणार आहेस का? त्यांना असं नको वाटायला की ते लोक त्यांच्या बाळाला घेऊन इथं आले, ही खूप मोठी चुकी झाली त्यांच्याकडून. हे बघ, तू बरी झाल्यानंतर आपण बाळाला भेटण्यासाठी जाणारच आहोत ना, पण आता तू अजिबात हट्ट करू नकोस बरं. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी माझी शपथ आहे तुला, तू व्हिडिओ कॉल करणार नाही आहेस. तेव्हा भूमी म्हणते, बरं ठीक आहे, तू शपथ वगैरे देऊ नकोस, मग मी एक मेसेज तरी करते ना, तो तरी करू दे, त्याला तरी नाही म्हणू नकोस ना. मी फक्त पारितोषला म्हणते की एक फोटो मला पाठव, मला बाळाचा एक फोटो बघायचा आहे. तेव्हा भूमी आता हट्ट करत असते. आकाशला ती गोष्टसुद्धा मान्य नसते, कारण आकाशला बरोबर माहिती असतं की भूमीच्या या वागण्याचा त्या लोकांना राग येऊ शकतो. कारण का प्रत्येक आईवडील आपल्या बाळाला घेऊन खूपच जास्त प्रोटेक्टिव्ह असतात आणि इथे भूमी तोच हट्ट करत असते, जो हट्ट इथे अमोलीला आवडत नसतो. तेव्हा इकडे भूमीचा मेसेज आता गेलेला असतो की बाळाचा एक फोटो पाठव ना, मला बाळाचा एक फोटो बघायचा आहे, मला त्याची खूप आठवण येते. असा मेसेज केल्यानंतर भूमी आता वाट बघत असते की कधी एकदा इथे आता पारितोष तिला रिप्लाय करतोय आणि तेवढ्यातच तिथे अमोली आलेली असते. अमोली म्हणते, काय रे पारितोष, काय झालं, कुणाचा मेसेज आला आहे? तेव्हा पारितोष तो मेसेज आता अमोलीला दाखवतो. तो मेसेज असतो भूमीचा आणि भूमीने त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की मला बाळाचा एक फोटो बघायचा आहे, पाठव ना. तेव्हा इथे अमोली म्हणत असते की बघितलंस तू, मी आताच तुझ्याशी बोलले ना की आपल्या बाळाजवळ दुसरं कुणालाही जास्त अटॅच होऊ द्यायचं नाही.
हे बघ, देवाने हे सुख मला दिले आणि माझ्यापासून जर हे सुख कोणी हिरावलं तर मला ते सहन होणार नाही. आणि म्हणून तू आत्ताच्या आता भूमीला मेसेज कर आणि तिला सांग की लहान मुलांचे फोटो काढायचे नसतात आणि ते दुसऱ्यांबरोबर शेअर करायचे सुद्धा नसतात. ती चांगली गोष्ट नसते. तेव्हा इकडे आता पारितोष म्हणत असतो, हे मी असं कसं बोलू की मी फोटो पाठवत नाही आहे म्हणून. अगं ती माझी फॅमिलीसारखी आहे गं. त्या घरामध्ये मला मुलासारखं ट्रीट करतात आणि मी तिलाच असं बोलू. तेव्हा इथे अमोली म्हणत असते, हे बघ, तुला तिथे मुलासारखं ट्रीट करतात म्हणून तू त्या घरचा मुलगा नाही आहेस. म्हणून तू त्या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या सगळ्यांचं ऐकलं पाहिजे. आपलं हे घर आहे ना, बरोबर की नाही? आपली फॅमिली आहे. हे बाळ आपलं आहे. मग आपण आपला विचार करायला नको का? त्या घरामध्ये तुला मुलासारखं ट्रीट करतात म्हणून तू त्या लोकांचा विचार करशील आणि आपल्या बाळाचा आणि माझा नाही. असं तर होत नाही ना पारितोष. हे बघ, आणि तसंही असं म्हणतात की लहान मुलांचे फोटोज काढून दुसरं कुणालाही पाठवायचे नसतात. त्यांना दृष्ट लागते आणि ही चांगली गोष्ट नसते. त्याच्यामुळे तिला आत्ताच्या आता मेसेज कर आणि सांग की तू फोटो पाठवू शकणार नाही आहेस म्हणून. तेव्हा पारितोष म्हणतो, असं कसं मी मेसेज करू? मला कळत नाही आहे. तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, ठीक आहे, तुला जर तिला मेसेज करून सांगायचं नसेल ना तर मी करते. तेव्हा इकडे पारितोष म्हणतो, अगं पण ती किती वाईट वाटतं ना, चांगलं नाही वाटत. तेव्हा अमोली म्हणते, तुला वाटत नसेल, मला वाटतं. माझ्यासाठी माझं बाळ महत्त्वाचं आहे आणि तुझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे? तुझं ते कुटुंब की ही आपली फॅमिली आणि आपलं बाळ? सांग बरं, फर्स्ट प्रायोरिटी कुणाला देणार आहेस? भूमीला की आपल्या बाळाला? तेव्हा इथे आता अमोली म्हणत असते, तू काळजी करू नको, मी तिला योग्य तो मेसेज करून सांगते, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. त्यानंतर इथे अमोलीने भूमीला मेसेज केलेला असतो. तेव्हा इथे मेसेज केल्यानंतर इथे भूमी खूप खुश होते आणि बघत असते फोटो पाठवले की मेसेज. आणि ती जेव्हा मेसेज बघते तिला फार वाईट वाटतं. कारण अमोलीने असं लिहिलेलं असतं की भूमी, नवजात बाळाचे ना फोटोज काढायचे नसतात आणि ते शेअर तर अजिबात करायचे नसतात. कारण त्यांना लवकर दृष्ट लागते ना आणि ते रडत वगैरे असतात. त्याच्यामुळे लहान मुलांचे फोटो काढून शेअर करायचे नसतात असं इकडे मेसेजमध्ये लिहिलेलं असतं. ते वाचल्यानंतर भूमीला फार फार वाईट वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश भूमीचा मूड चांगला करण्यासाठी, लाईट करण्यासाठी तिच्यासाठी काही गोष्टी करत असतो. अब्राकाडाब्रा असे जादू वगैरे करत असतो. तेव्हा इकडे हरवलेली गोष्ट त्याने परत मिळवून दिलेली असते. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, असंच हरवलेली गोष्ट तू परत आणतोस ना, तसंच आपलं बाळसुद्धा परत आण ना. त्यानंतर इथे आता रागिणीने ऑफिसचे पैसे हे घेतलेले असतात. तेव्हा राजाराम काका म्हणतात की भूमी, तू अगदी बरोबर बोलत होतीस. ह्या रागिणीची वृत्ती अजून बदललेली नाही आहे. तिला पैशाचा हव्यास आहे. तेव्हा भूमी म्हणते की राजाराम काका, तुम्ही रागिणी आत्यांना रंगे हात पकडा आणि म्हणा की पैसे घेऊन कुठे जातेस म्हणून. तेव्हा राजाराम काका येतात आणि म्हणतात, काय झालं रागिणी, ऑफिसची रक्कम घेऊन तू कुठे निघाली आहेस? तेव्हा इथे राजाराम काकांना बघितल्यानंतर आता रागिणी खूपच जास्त टेन्शनमध्ये येते.